पुण्यातल्या कृष्ण भक्तांच्या कृष्ण भक्तीला अक्षरशः ऊत आल्याचं म्हणावं लागेल। त्याचं कारण असं आहे, ठिकठिकाणी गल्ली बोळा चौकात आयोजित करण्यात आलेले दहीहंडी उत्सव। खरं तर साधेपणानं दहीहंडी उत्सव साजरा करण्याला कुणाचाच विरोध नाही, मात्र ज्या पद्धतीने या उत्सवाचं प्रदर्शन सुरू आहे ते निश्चितच निषेधार्ह आहे। पुणे शहराचं विद्रुपीकरण त्या निमित्ताने होतं आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे। त्याचं उदाहरण म्हणजे राजाराम पुलावरती सुरू असलेली ही होर्डिंगबाजी, या ठिकाणी लावण्यात आलेले हे फ्लेक्स आपण पाहतो। केवळ एक नाही तर जवळजवळ 8-9 होर्डिंग या ठिकाणी सलग लावण्यात आलेले आहेत आणि त्यावरती दहीहंडीची जाहिरात करण्यात आलेली आहे। या होर्डिंगवरचे जर चेहरे आपण बघितलं तर या लोकांचं समाजातलं स्थान काय याबाबत देखील प्रश्न उपस्थित होतो। किंबहुना जणू काही मोठं सामाजिक कार्य करतो आहोत अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी फोटोबाजी केली आहे। खरं तर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत याची कल्पना यांच्या घरच्या लोकांना देखील आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो। खरं तर हे होर्डिंग लागू नयेत यासाठी कायदे आहेत, प्रशासन देखील वेगवेगळी कारवाई करत असतं, मात्र हे लोक जे आहेत ते कुणाला जुमानत नाहीत। किंबहुना प्रशासनाचं किंवा यंत्रणांचं देखील याकडे लक्ष नाही असं म्हणावं लागेल। या लोकांनी दहीहंडी साजरी करण्यापेक्षा किंबहुना होर्डिंग लावण्यापेक्षा जर काही दुष्काळग्रस्तांसाठी काम केलं असतं, तो निधी जर दुष्काळग्रस्तांना दिला असता तर निश्चितपणे एक माध्यम म्हणून आम्ही देखील त्यांचं कौतुक केलं असतं, त्याची बातमी दाखवली असती। आज मात्र या लोकांकडे तेवढं सामाजिक भान निश्चितच नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत राऊतसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।